ते ओबीसी प्रदेश अध्यक्ष आहेत। राजापूरकरजी, राज्यभरात तुम्ही मंडल आयोग आम्ही कसा लागू केला म्हणत तुम्ही ओबीसीना साथ घालण्याचा प्रयत्न करता एका बाजूला, दुसऱ्या बाजूला राज्यात एक आंदोलन उभा आहे की ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण द्या। तुमची भूमिका काय? मुळात असं आहे की विलासजी, मी सगळ्यांची चर्चा ऐकल्या, केदार साहेबांचं ऐकलं, अजितजींचं ऐकलं, अजितरावांचं ऐकलं, हरिभाऊ राठोड तर अभ्यास करत, त्यांच्याबद्दल तर शंकाच नाही। पण एक गोष्ट मला एक लक्षात येत नाहीये की अजितरावांची भूमिका त्या ठिकाणी मांडताना सांगितलं की आम्हाला नको आहे ना आरक्षण। आता ही अजितरावांची वैयक्तिक भूमिका आहे की त्यांच्या पक्षाची भूमिका आहे? सगळ्यात अगोदर हा प्रश्न इथे येतो की ज्या वेळेला एखादा समाज एखादा त्या ठिकाणी आरक्षणाच्या भूमिकेमध्ये येण्यासाठी त्या ठिकाणी त्याचा मागासलेपणा जो आहे तो मागासलेपणा सिद्ध झाल्यावरती तो आरक्षणाच्या भूमिकेमध्ये येण्यासाठी त्या ठिकाणी आपली मागणी करतो। आणि या राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी ज्याने ऑलरेडी लॉचा अभ्यास केलेला आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचा लॉचा अभ्यास झालेला आहे, त्यांना हे सगळं माहिती आहे की यांना म्हणजे मराठा समाजाला त्या ठिकाणी ओबीसी मध्ये त्यांना वर्ग करता येणार नाही की त्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण देता येणार नाही। तरी देखील ज्या वेळेला याच माहितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते, त्यांनी याच मनोज जरांगेंच्या त्या ठिकाणी मागण्या मान्य करून त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन सोडून नवी मुंबईमध्ये गुलाल उधळला होता आणि त्या ठिकाणी त्यांचा त्या ठिकाणी आरक्षणाचा जय जयकार केला होता। आणि त्याच्यानंतर आता पुन्हा जेव्हा महायुतीचं सरकार आलं आणि मुख्यमंत्री बदलले आणि आता त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस झाले, तर मग काय आता महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री बदलल्यावरती भूमिका बदलल्या जातात? राजापूरकरजी, तुम्ही राजकारणी लोक खूप चतुर असतात, तुम्ही विषय कसं डायव्हर्ट करायचं हे तुम्हाला बरोबर कळतं। माझा प्रश्न काय होता, तुमच्या राजकीय टीका तुमच्या विषयाकडे येतो ना मी। आता मनोज जरांगेंनी ज्यावेळेला सांगितलं, आता मनोज जरांगे ज्यावेळेला सांगितलं की आम्हाला त्या ठिकाणी मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण हवंय, आता कसं नाही भेटत ते बघतो, मी घेऊन दाखवतो करून। आता त्यांनी ज्या वेळेला सरकारकडे या गोष्टीची मागण्या केल्या, सरकारकडे गोष्टी म्हटल्या, आता सरकार म्हणजे हे राज्याचं सरकार असतं, एका पक्षाचं सरकार नसतं। देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री नाही, तर ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्र म्हणजे राज्यातल्या सगळ्या गरीब, शोषित, पीडित, वंचित या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका ही देवेंद्र फडणवीसांची असली पाहिजे। पण ज्या वेळेला मनोज जरांगेकडे अशी मागणी होत असताना त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांकडे सपशेल दुर्लक्षित होतं आणि उद्या परवा जेव्हा गणपतीच्या ऐन त्या ठिकाणी वेळेला, सणाच्या वेळेला, त्या वेळेला हे मुंबईमध्ये मराठा समाजाच्या माध्यमातून मनोज जरांगे येणार, अशा वेळेला जनता बघतीये तुम्ही तेल लावलेले पैलवान आहात, सापडत नाहीयेत। मी प्रश्न साधा विचारलाय, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं की नाही, तुमच्या पक्षाची भूमिका काय? मी माझ्या पक्षाची भूमिका कालही मांडली, मी सगळ्या प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, म्हटलं की मी सांगतो मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, फक्त त्यांना ओबीसीतनं आरक्षण मिळू नये, ओबीसीतनं आरक्षण देता कामा नये, अशी त्या ठिकाणी आमची भूमिका होती। कारण की ओबीसीच्या आरक्षण धक्काला टाकलं। ओबीसी प्रदेश अध्यक्ष साहेब, राजापूरकर साहेब, तुम्ही ज्या पक्षाचे आता कार्यकर्ते आहात ना, त्या शरद पवार साहेबांनी आमचा हक्क हिरावून तुम्हाला अतिरिक्त आरक्षण दिलेलं आहे। अरे बाबा, आमचा आम्ही मागायला लागलो, का देऊ द्यायचं ना म्हणते हो? काय कारण आहे? का बरं आम्ही आरक्षणाला पात्र नाही? तुम्ही सांगा ना। योगेश केदार साहेब, तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, तुम्हाला न्याय मागण्याचा अधिकार आहे, तुम्हाला त्या ठिकाणी आरक्षण मागण्याचा अधिकार आहे। आम्ही एवढं म्हटलेलं आहे की आजच्या परिस्थितीमध्ये मराठा समाजाचं जे आरक्षण आहे, जे जातीने जनगणनेच्या आधारावरती आहे, त्या ठिकाणी तुमच्या मराठा समाजामध्ये 5 कोटी मराठा आहे असं म्हटलं जातं जरांगेकडनं। आणि ज्या वेळेला भुजबळ साहेब म्हणतात की 55% वरती ओबीसीची संख्या आहे करून जवळजवळ 7.5 असं म्हणणं आहे की केदारजी थांबा, जसं त्यांनी तुमचं ऐकलं तसं तुम्ही त्यांचं ऐका। केदारजी एक मिनिट, माझं स्पष्ट म्हणणं आहे, मराठा समाजाला आरक्षण हवंय, मिळायला पाहिजे, धनगर समाजाला आरक्षण पाहिजे, मिळायला पाहिजे, मुस्लिम समाजाला आरक्षण पाहिजे। जो मागासलेला आहे त्याला मागासलेपणा त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी आरक्षण हा एकमेव उपाय। पण या गोष्टी होत असताना दुसऱ्या समाजाच्या आरक्षणाला किंवा प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, त्याचं आरक्षण त्या ठिकाणी इफेक्टेड होता कामा नये। ठीक आहे, मला चर्चेमध्ये सुषमाताई आणायचं, सगळ्यात शेवटी तुमच्याकडे येतोय, कारण सगळ्यांच्या भूमिका तुम्हाला आता कळलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला तुमची भूमिका मांडताना फार त्रास होणार नाही